साप आहे बघा, आता साईडला टाकू आपण. अंगावरून गाडी गेली वाटते त्याच्या. गोष्ट आहे, स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना 100% वाढतो तुम्ही हिल ट्रेनिंग केल्यावर, कारण की तुमचे मांड्यामध्ये एकदम ताकद येते. पण दुसरी गोष्ट एक नुकसान त्याचं, स्टेप स्लो कमी पडत्या हिल ट्रेनिंग. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 156वा दिवस आहे. तर आज गाडी आणली, तर चला पायी पायी निघू राहिलो ग्राउंडकडं. चला. मस्त फॉरेस्टिंग जंगल होतं इथं. आता पुरी प्लॉटिंग करू राहिले बघा. सगळं प्लेन, फक्त तेवढंच राहिलं बघा. तेवढं आहे ते, आता कचरा आहे. आणि इथं सगळी प्लॉटिंग होणार आहे. इकडं प्लॉटिंग आहे, तिकडं प्लॉटिंग आहे, चारी बाजून प्लॉटिंग आहे. साप आहे बघा, आता साईडला टाकू आपण. अंगावरून गाडी गेली वाटते त्याच्या. आलो आपण ग्राउंडवर. तर आज करण तर नाही आला. तर अरे एकटा कसं काय आज, एकटा कसं काय तो, दुसरं कुठे गेलं काम. तर चला, आजचा वर्कआउट काय, आज आपण थोडंसं रिलॅक्स करू, कारण की संडेच्या दिवशी आपल्याला आउट ऑफ जायचं आहे बाहेर. तर चला आज नॉर्मल वर्कआउट करू. आज वातावरण पण कसं आहे, आज वेगळंच आहे. चला आपला रेग्युलर वॉर्मअप चालू करू. तर वॉर्मअप झाला, तर चाललो आपण वरती. आता हे बघा, इथून सगळा मुरुम नेला. पण नॉर्मल गड्डा होता, पूर्ण मुरुम घेऊन गेली इथलचं बा. त्याच्यामुळे त्यांनी तिकडे इकडे तिकडे JCBचे हे खड्डे मारले होते मुरुम बघण्यासाठी. तर मुरुम नेला तर पाणी जास्त तुंबत तिथं. आता तर चला आज जॉगिंग करू 2 किलोमीटर. पायी पायी आलतो सकाळी. तर पायी पायी यायचा फायदा काय माहिती आहे का, जे आपले संध्याकाळ झोपल्यावर पाय एकदम हे असते, म्हणजे जास्त वॉकिंग करायची गरज नाही. येतानीच पूर्ण रिलॅक्स होऊन जाते, कारण 1 किलोमीटरपर्यंत पडतं. 1 किलोमीटर पायी पायी चालायचं म्हणलं तर मग पूर्ण पाय बॉडी रिलॅक्स होऊन जाते. त्याच्यामुळं पायी पायी येणं बेस्ट आहे. आपण गाडी कोण आणतो, एखादं उशीर झालं किंवा पाऊस पडला त्या दिवशी गाडी आणतो आपण, कारण की आतमधून यायला चिखल असतं, भिवून यायला लागतं आपल्या रोडनी. त्याच्यामुळं तर चला आज काय करू, जॉगिंग करू. आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. कारण तर नाही आला, 3 वाजता लेट येईन थोडासा. पण आज तर पुरं साफ पडलं तिकडचं. ठीक आहे, भिंत पूर्ण साफ केली. तर चला.
3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली, कारण की आपण पुढे गेलो आज. तर जायच्या टायमाला एकदम स्लो गेलो, याच्या टायमाला एकदम स्पीड पकडली होती आपण, म्हणजे स्टेपिंग फक्त. तर कधी पण लक्ष ठेवा, एकच रिदम आला पाहिजे आणि पाय बरोबर टाका. मेन गोष्ट आहे, रनिंग तुम्ही किती फास्ट केली त्याला व्हॅल्यू नाही. तुमची बॉडी पोझिशन कशी आहे, हँड पोझिशन कशी आहे, अजून बॉडी बॅलन्स कसं राहतं, तुमचं चेस्ट कशी आहे, तुमचं डोकं कसं आहे, नजर कुठे ठेवायची, लांब का जवळ, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. ह्या गोष्टी सगळं परफेक्ट असलं तर रनिंग परफेक्ट होते तुमची. नुसतं पडल्याने ह्या गोष्टी क्लिअर होत नाही. तर चला, लेट का झालं, अपार्टमेंट पासून यायचं आपण, हळू जाय, हळू ये. तर चला, हळू जाय एकदम. नाही नाही नाही, पळत जायचं, एकदम स्लो जाय पण पळत जाय. तर चला, वॉकिंग करू आपण आता आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. हट हट. बॉडी कूलडाऊन झाली, वॉकिंग झाली. तर चला आता खाली जाऊ. एक प्रश्न आहे, लय पोरांना पडतो, की ते म्हणते की आपण हप्त्यातून 2-4 वेळेस नुसती हिल ट्रेनिंग केली, हिल मारली तर आपला स्टॅमिना वाढेल का. ते एक गोष्ट आहे, स्टॅमिना वाढतो, स्टॅमिना 100% वाढतो तुम्ही हिल ट्रेनिंग केल्यावर, कारण की तुमचे मांड्यामध्ये एकदम ताकद येते. पण दुसरी गोष्ट, एक नुकसान त्याचं, स्टेप स्लो कमी पडत्या हिल ट्रेनिंगने. कसं आहे, चढ असतो, चढ आपण किती वरती पाय टाकला तर जाग्याच बसतो तो. त्याच्यामुळं तुमची स्ट्रेंथ पॉवर वाढती, मांड्याची मसल वाढती, सगळं होतं, फक्त तुमची स्टेप कमी पडेल. मग हे एक नुकसान त्याचं. त्याच्यामुळं हिल ट्रेनिंग हप्त्यातून फक्त एकदाच करायची. नाही तर तुम्ही दररोज हिल हिल मारत असल्या तर तुमचं स्टॅमिना वाढेल पण स्टेप कमी पडेल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला ड्रिल वर्कआउट पण करणं लागेल, स्लो फास्ट पण करणं लागेल. आणि आपण हे करतो इन आउट वर्कआउट, ड्रिल वर्कआउट, अजून स्ट्रेचिंग, ह्या गोष्टी केल्याने तुमचं रनिंगमध्ये लॉंग स्टेप पडते. तर हिल ट्रेनिंग पण महत्त्वाची आहे आणि बाकीचा वर्कआउट पण सगळा तो पण महत्त्वाचा आहे. तर चला, तर आपलं कूलडाऊन वर्क झालं. तर आता काय करू, आज नॉर्मल वर्कआउट करू, कारण की उद्या आपल्याला बाहेर जायचं आहे थोडंसं. बाहेर म्हणजे आपण काय करतो, बाहेर गेलो टेकडी मारतो, हिल ट्रेनिंग ही कोणती वेगवेगळ्या. तर आज काय करू, आपण आपलं जे रेग्युलरचे वर्कआउट आहे 3 तेच फक्त करू फक्त, कारण की उद्यासाठी एनर्जी वाचण्यासाठी. तर ते 3 करू फक्त त्याचे रेपिटेशन वाढू. तर उद्या हिल ट्रेनिंग करायची आहे. आता कोणत्या टेकडीवर जायचं, 2-3 टेकड्या ठरवलेलं आहे आपण. आपल्याकडे 2-3 चॉईस आहे, एक गोगाबाबा एक आहे, एक खदान आहे, एक भांगशी आहे, एक साऊथ सिटी आहे, एक सातारा परिसर आहे, अजून एक खुलताबादचं ते, पण तिकडे जाणंच होत नाही. आज शनिवार आहे, तर आज गेला असतो पण ड्युटी असते, त्याच्यामुळे तर फंडा जाता येत नाही कारण की ड्युटी असते. तर चला, आज नॉर्मल वर्कआउट करू आपण आणि मग उद्या आपण हिल ट्रेनिंग करू. बघू, ठरवू जायच्या टायमाला, स्ट्रेचिंगच्या टायमाला ठरवू आपल्याला उद्या कुठं जायचं आणि काय जायचं. चला, रेग्युलर वर्कआउट करू.
तर चला आपले स्किपिंगचे 6 ते 7 सेट कंप्लीट झाले 100-100चे, म्हणजे 700-800 स्किपिंग मारले आपण. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. पण कधी पण स्किपिंग मारताना एका जागेवर नाही माझे पाय असे शफल करायचे. एका जागेवर मारलं ना तुम्हाला हिल पेन होईल जास्त, त्याच्यामुळं शफल करायचे. लेग रनिंगची पोझिशन कशी असते तशी, त्याच्याने काय होतं आपल्याला हे लफडा होत नाही, हिल पेन किंवा काय व्हायची शक्यता कमी होते. कारण बघा रनिंग करू आता. तर चला आता डिप्स मारू आता आपण, डिप्सचं सेट. नाटक करायचे व्हिडिओ चालू करून पट्ट्या उडून टाकायचं. तर डिप्सचे आपले सेट कंप्लीट झाले. आता चला पुढच्या वर्कआउट करतो आपण. डिप्स काऊन मारतो आपण, कारण का आपली शोल्डरमध्ये ताकद येण्यासाठी हँड पोझिशन ओके होती. आपण जेव्हा खाली बसतो तेव्हा बॅक साईडची मसल असती ना, ती पण ट्रेस होते आपली बॅक साईडची. तर हे या एक्सरसाइजने 3 ते 4 प्रकारचे वर्कआउट होते आपले. नॉर्मल डिप्स मारू शकतो आपण, ह्यानी कसं आहे 2-3 वर्कआउट कवर होते त्याच्यामुळं. आणि बॅकबोन असतं, बॅकबोनला पण ट्रेस भेटतो, हे पण रिलॅक्स होऊन जातो बॅकबोन आपला, पाठीचा कणा म्हणते त्याला. तर चला आजचा हे वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता ॲप्स वर्कआउट राहिले, तर चला ॲप्स वर्कआउट करतो. तर आपले डिप्स कंप्लीट झाले, डिप्स म्हणजे ॲप्स कंप्लीट झाले आपले. तर आपले रेग्युलरचे 3 सेट कंप्लीट झाले. आपण स्किपिंग मारल्या, डिप्स मारले, ॲप्स मारले, हे रेग्युलरमधले कंप्लीट झाले. फक्त याची क्वांटिटी वाढवली होती आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला, संपला. तर चला पुढं स्ट्रेचिंगकडे बघू. तर चला आता आपला वर्कआउट कंप्लीट झाला, स्ट्रेचिंगकडे जाऊ आता. तर बघू उद्याचं काय प्लॅन आहे. करे उद्या कुठं जायचं सांग ना. संडे उद्या काय तेच तुला विचारू राहिले, मला समजा नाही म्हणून म्हणतो तुला केलं. हां काय आलं. कुठे जायचं ठरवलं का, कुठे जायचं. बुट्टा बिट्टा घालून कुठं वेरूळला. वेरूळला काय मारतो पण तिथं पायऱ्या बिल्ली का वरती चढायला, आणि डायरेक्ट असं ते पूर्ण राऊंड मारा, डबल इथून खाली उतरायचं, डबल वरती, डबल तसं. त्याला अजिंठा म्हणते.
वेरूळ आपण मध्ये घुसतो एक मोठं गार्डन आहे आणि डबल थोडं पुढे गेलं का ते एका याच्यातून मध्यभागी ते मंदिर आहे. हां तेच वेरूळ तेच अजिंठा म्हणजे घुसा एखाद्या लेणी त्यांनी का कोणीकडे वा 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 अजिंठा लय लांब आहे ते. घरी कधी मी आता टाइम पाहिला किती वाजले 7:25 तेरे लिए हूँ मलंग में ड्युटीला जायचं तुला हा? ड्युटीला चालला ड्रायव्हर थोडी आज कोणता वार आहे शनिवार वर्षाचे मी तर म्हणतो 365 दिवस भरले असेल तुम्ही सुट्ट्या भेटवर तुम्ही म्हणजे जिंदगीचे 10 घंटे कंपनी तू काय करू तेव्हा मला आधीच सांग मागच्या वेळेस पण जायचं तर तुम्ही 7:30ला आले इथं दौलताबादचा किल्ला किती वाजता चालू होतो मी येतच खोलीत नाही युनिव्हर्सिटीला रिक्षा घे का रिक्षा तर चला निघू आवरला आता आजचा वर्क झाला कंप्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय हां हो तुम्हाला काय म्हणला कॉल लागतो